भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. आपल्याकडे कृषी मंत्रालय होतं, अर्थ मंत्रालय होतं, संरक्षण मंत्रालय होतं. पण जुलै 2021 मध्ये अचानकच पंतप्रधान मोदींनी एक नवीन मंत्रालय तयार केलं, सहकार मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन. आणि तिची जबाबदारी कोणाकडे दिली तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे. तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता, सहकारात असं काय आहे की खुद्द चाणक्याला तिथे उतरावं लागलं. विरोधकांनी आरडाओरडा केला, हे राज्याच्या अधिकाऱ्यांवर अतिक्रमण आहे, हे संघ राज्याला धोका आहे. पण खरंच धोका संघ राज्याला होता की 50 वर्ष सहकाराच्या नावाखाली चालू असलेल्या प्रायव्हेट लिमिटेड साम्राज्याला होता? आज आपण डिकोड करूया त्या मास्टर स्ट्रोकला ज्यानं एका झटक्यात विरोधकांची आर्थिक रसद अर्थात फंडिंग लाईन तोडली. आजचा विषय, वाय वॉज द कॉर्पोरेशन मिनिस्ट्री स्टार्टेड. सगळ्यात आधी सहकारचं महत्व समजून घ्या. अमूल, इफ्को, लिज्जत पापड हे भारताच्या सहकारचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. सहकार म्हणजे काय? बिना संस्कार नाही सहकार, जिथे नफा कमवणे उद्देश नसून सेवा हा उद्देश असतो. पण गेल्या काही दशकात महाराष्ट्रात आणि देशात काय झालं? सहकार चळवळ हायजॅक झाली. गावातल्या सोसायट्या अर्थात PACS, जिल्हा बँका, DCC बँक्स आणि साखर कारखाने हे शेतकऱ्यांचे झाले नाहीत, ते नेत्यांचे पॉलिटिकल ATM झाले. ज्या नेत्याचा कारखाना त्याची बँक आणि त्याचे मतदार. निवडणूक आली की बँकेतून पैसे काढायचे, कारखान्यातून गाड्या काढायच्या आणि इलेक्शन लढवायची. हे जे नेक्सस होतं ते तोडण्यासाठी केंद्रात एक पॉवरफुल मंत्रालयाची गरज होती. कारण राज्य सरकार यात कधीच हात घालत नव्हती, कारण त्यांचेच नेते यात सामील होते. मग अमित शहाच का? लोकांना वाटतं की अमित शहा फक्त राजकारण करतात, पण सत्य हे आहे की अवघ्या 36व्या वर्षी त्यांनी अहमदाबाद जिल्हा बँकेला तोट्यातून नफ्यात आणलं होतं. त्यांना सहकारची नस माहिती आहे. त्यांना माहित आहे की घोटाळा कुठे होतो, बॅलन्स शीट मध्ये नाही तर लोन डिस्बर्समेंट मध्ये. मंत्रालय स्थापन होताच त्यांनी पहिलं काम काय केलं? त्यांनी PACS अर्थात प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीजचं संगणकीकरण केलं, अर्थात कम्प्युटरायझेशन सुरू केलं. देशभरातील 63,000 सोसायट्या आता एका सॉफ्टवेअरनं जोडल्या गेल्या आहेत. त्याचा अर्थ काय? आधी गावातल्या सोसायटीचा चेअरमॅन आपल्या मर्जीने कोणालाही कर्ज द्यायचा आणि शेतकऱ्याला खत बियाणं मिळायचं नाही. आता सगळा डेटा दिलेला दिसतोय. जर एका शेतकऱ्याच्या नावावर बोगस कर्ज उचललं तर त्या सिस्टीम मध्ये रेड फ्लॅग लागतो, म्हणजेच गावातल्या पुढाऱ्याची दुकानदारी बंद झाली. दुसरा मोठा बदल, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह. अनेकदा काय व्हायचं, एखादी सहकारी संस्था महाराष्ट्रात घोटाळा करायची आणि कर्नाटकात जाऊन लपायची, कारण राज्यांचे नियम वेगळे होते. काही मोठ्या क्रेडिट सोसायटींनी गरिबांचे हजारो कोटी बुडवले, उदाहरणार्थ सहारा किंवा इतर पॉन्झी स्कीम्स. अमित शहांनी कायदा बदलला. आता मल्टीस्टेट सोसायट्यांवर थेट केंद्राची नजर आहे. त्यांनी सहारा रिफंड पोर्टल आणलं, ज्यामध्ये गरिबांचे पैसे बुडले त्यांना ते पैसे परत मिळवून देणारं हे पहिलं सरकार आहे. हे काम सेबीचं होतं, पण सहकार मंत्रालयाने पुढाकार घेतला, कारण हा प्रश्न विश्वासार्हतेचा होता. तिसरा मुद्दा, साखर कारखाने आणि टॅक्स. विरोधक म्हणतात भाजप सहकार विरोधी आहे, पण देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे जेव्हा अमित शहांकडे गेले तेव्हा काय झालं? साखर कारखान्यांवरचा 10,000 कोटींचा इन्कम टॅक्स अमित शहांनी एका सहीनं माफ केला. का? कारण हा टॅक्स नेत्यांवर नाही तर शेतकऱ्यांवर बोजा होता. जर टॅक्स भरला असता तर कारखान्याने शेतकऱ्याला FRP कमी दिली असती. म्हणजेच जेव्हा शेतकऱ्याचा प्रश्न आला तेव्हा हेच सहकार मंत्रालय ढाल बनून उभं राहिलं, पण जेव्हा भ्रष्टाचाराचा प्रश्न येतो तेव्हा हेच मंत्रालय तलवार बनतं. आता फ्युचर विजन बघा. सहकारातून समृद्धीकडे सरकार आता नॅशनल कोऑपरेटिव्ह डेटाबेस बनवतंय. उद्या तुमचं गाव थेट ग्लोबल मार्केटशी जोडलं जाईल. जसं अमूलने दूध क्रांती केली, तसं आता सरकार बीज, सेंद्रिय शेती आणि एक्सपोर्ट साठी 3 नवीन मोठ्या सहकारी संस्था उभ्या करते. याचा फायदा काय? आज तुमच्या गावातील सेंद्रिय तांदूळ विकायला तुम्हाला एजंट लागतो. उद्या तुम्ही थेट नॅशनल सोसायटीला माल विकू शकाल आणि तो माल भारत ब्रँड नावाने अमेरिकेत विकला जाईल. नफा कोणाला? थेट शेतकऱ्याला. मध्यस्थी गायब. कारण सहकार ही कोणा एका पक्षाची किंवा घराण्याची जागीर नाही, ती या देशाची आत्म्याची हाक आहे. ज्या दिवशी सहकार क्षेत्रातून राजकारण बाहेर जाईल आणि अर्थकारण होईल त्या दिवशी
भारताचा शेतकरी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल. अमित शहाच्या हातात चावी दिली कारण ती कुलूप तोडण्यासाठी ताकद आणि बुद्धी दोन्ही लागतं. विरोधक घाबरलेत कारण त्यांची तिजोरी बंद झाली, पण तुम्ही खुश व्हा कारण तुमची बँक सुरक्षित झाली. मी मल्हार पांडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.